जवळपास 199 कोटींची कर सवलतीपासून वंचित राहिला. फक्त 2 साध्या चुका केल्यामुळे. ही केस आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरुद्ध आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. वर्ष होतं 2017-18. काँग्रेसने त्या आर्थिक वर्षात मिळवलेल्या देणग्यांचे एकूण उत्पन्न सुमारे 199 कोटी इतकं दाखवलं होतं आणि त्यांनी दावा केला की या उत्पन्नावर कर लागू नये, कारण राजकीय पक्षाच्या इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार म्हणजे सेक्शन 13A अंतर्गत कर सवलत मिळावी. आता या कलमानुसार जर कोणत्याही राजकीय पक्षाने वेळेवर जर ITR भरला असेल आणि सर्व देणग्या कायद्यानुसार स्वीकारल्या असतील तर त्या उत्पन्नावर कर लागत नाही. पण इथेच झाली 2 चूक. पहिली चूक म्हणजे इन्कम टॅक्सचं जे रिटर्न फाईल करायची होती त्याची अंतिम तारीख होती 31 डिसेंबर 2018. पण त्याने ITR सादर केला तो जवळपास 2 फेब्रुवारी 2019, म्हणजे जवळजवळ 1 महिन्याची डिले झाला. त्यानंतर दुसरी चूक होती ती म्हणजे कॅश डोनेशन. आता याच कायद्यानुसार 2000पेक्षा जास्त रक्कम ही आपण कॅशमध्ये घेऊ शकत नाही किंवा चेक असेल, ड्राफ्ट असेल, बँकेच्या कुठल्याही पद्धतीने ती घेतली जाते. पण काँग्रेसने याचा भंग केला होता. या 2 कारणावरून आयकर विभागाने सांगितले की ही सवलत योग्य ठरणार नाही आणि त्यांनी काँग्रेसला तब्बल 199 कोटींचा कर भरावा लागला.